नमस्कार मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेलच्या एका नव्या भागात मी सर्व इतिहास प्रेमी रसिक प्रेक्षकांचे स्वागत करतो। आजच्या भागात आपण पाहणार आहोत सह्याद्रीच्या दरबारातील एक मानाचा मानकरी, ज्याच्या पायऱ्यांची रचना पाहून इंग्रजांसारख्या शत्रूलाही मोह पडला असा एक अजेय किल्ला म्हणजेच किल्ले हरिहर। किल्ले हरिहर ह्या देशाचा इतिहास तर सांगतोच, पण त्याचसोबत ह्या किल्ल्यावर येऊन आपण शब्दशः दगडांचा इतिहास पण जाणून घेऊ शकतो। चला तर मग किल्ले हरिहरची सफर सुरू करूया। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स वरून सकाळी 5:07 सुटणारी पहिली कसारा लोकल दादर स्थानकातून 5:25 पकडून आम्ही कसाऱ्याच्या दिशेने मार्गस्थ झालो। 6:15 सुमारास टिटवाळ्याजवळ सूर्यनारायणाने आम्हाला पवित्र दर्शन दिले। त्याही पुढे आसनगाव स्थानकाजवळ ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच आणि गिर्यारोहकांमध्ये प्रसिद्ध असणारा माहुली किल्ल्याचे मत्स्य विहंगम दृश्य पाहत 7:45च्या सुमाराला कसाऱ्याला पोहोचून आधीच ठरवून ठेवलेल्या जीपने आमचा पुढील प्रवास सुरू झाला। मुंबई आग्रा महामार्गावरून कसारा घाटात शिरून काही अंतर पुढे गेल्यावर डाव्या हाताला मुंबई भुसावळ मुख्य रेल्वे लाईन खालून एक मार्ग जातो। तेथून पुढे आमचा प्रवास सुरू झाला। वाटेत आम्ही मध्य वैतरणा प्रकल्पाचा अतिशय सुंदर बॅकवॉटर पुलावरून ओलांडला। कसाऱ्याजवळ पोटोबा करून आम्ही साधारणपणे 1.25 ते 1.5 तास प्रवास करून हरिहरच्या आसमंतामध्ये दाखल झालो। कसारा स्थानक ते हरिहरचा पायथा म्हणजेच हर्षेवाडी गाव हे अंतर साधारण 54 किलोमीटर आहे। मुंबईकरांसाठी मुंबई ते कसारा लोकल व त्यानंतर खासगी जीप हा सर्वोत्तम पर्याय आहे। स्वतःच्या वाहनाने मुंबई नाशिक महामार्गावरून कसारा, विहीगाव, वाकडपाडा, देगाव मार्गे आपण हरिहर पर्यंत पोहोचू शकतो। नाशिक पासून त्र्यंबकेश्वर मार्गे हर्षेवाडी गाव साधारणपणे 42 किलोमीटर अंतरावर आहे। पुणेकर देखील पुण्याहून नाशिक मार्गे या किल्ल्यावर सहज पोहोचू शकतात। हरिहर हा सह्याद्रीच्या त्र्यंबक उपरांगेतील 3676 फूट उंच बेलाग कड्यावर वसलेला त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील एक अतिशय सुंदर आणि कणखर किल्ला आहे। हर्षेवाडी खेरीज किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या निरगुडपाडा गावातून देखील किल्ल्यावर पोहोचता येते, पण तो मार्ग जास्त लांबचा व जास्त चढाईचा आहे। हर्षेवाडी पासून गडाचा माथा मात्र तुलनेने कमी अंतराच्या वाटेने सर करता येतो, म्हणून हर्षेवाडी गावातील मार्ग जास्ती वापरात आहे। हर्षेवाडी गावात स्थानिक पंचायत व वन विभागातर्फे प्रति व्यक्ती 30 रुपये प्रवेश फी घेऊन आपल्याला प्रवेश दिला जातो। ही प्रवेश फी भरून आपण हरिहर गडाच्या चढाईला प्रारंभ करतो। मित्रांनो, आता आपण हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी उभे आहोत। आता आपला येथून खडतर चढाईचा प्रवास सुरू होणार आहे। तुम्ही येताना क्षणचित्र तर बघितलीच असतील, जेथून आम्ही प्रवास करत आलो लोकलने आणि कसाऱ्यापासून पुढे येथवर म्हणजेच ह्या हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले हे जे गाव आहे इथपर्यंत। आता येथून आपल्याला पायगाडीने वरपर्यंत जायचे आहे। चला आता आपला प्रवास आपण सुरू करूया। हरिहरचा हा बळकट किल्ला नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील ब्रह्मगिरी किल्ल्याच्या जवळच असणारा एक महत्त्वाचा किल्ला आहे। या दोन्ही किल्ल्यांच्या बांधणीमध्ये कमालीचे साम्य आहे। एकाच राजवंशाच्या काळात दोघांचे बांधकाम झाले असावे असे बहुतेक इतिहासकारांचे मत आहे। या भागातील सर्वच किल्ले सुमारे 1500 ते 2000 वर्षे इतके प्राचीन आहेत व यांचे करते करविते राजे पण अज्ञात आहेत। पौराणिक साहित्यामध्ये शोधावयास गेले असता आपल्याला या सर्व डोंगरांच्या नावाचे रहस्य उलगडण्यासाठी मदत होतो। पुराण कथेनुसार ब्रह्म आणि विष्णू या दोन श्रेष्ठ देवतांमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण हा वाद उत्पन्न होतो। तेव्हा त्याचा निवाडा करण्यासाठी दोन्ही देव श्री शिवशंकरांकडे पोहोचतात। शिवशंकर आपल्या तपस् सामर्थ्याने एक अति तेजस्वी ज्योत निर्माण करतात। ब्रह्मदेवाला ज्योतीचे वरचे टोक म्हणजेच मस्तकाचा शोध घेण्यास सांगतात व विष्णूला ज्योतीच्या अंताचा शोध घेण्यास सांगतात। अंतराळामध्ये दोन्ही देवता खूप प्रयत्न करून देखील त्यांना आदी व अंत सापडत नाही। भगवान विष्णू आपली हार मान्य करतात, पण ब्रह्मदेव सृष्टीचे सृजन करणारे देव त्यांना हार मान्य करण्यात कमीपणा वाटतो।
ते शिवशंकराला मस्तक सापडल्याचे खोटेच सांगतात व मस्तकावर केतकीचे फूल असल्याचे वर्णन करतात. ह्या खोटेपणाचा राग येऊन श्री भगवान शिवशंकर ब्रह्मदेवाला तुम्ही पृथ्वीवर कधीच पूजले जाणार नाही असा शाप देतात. त्यामुळे श्री ब्रह्मदेव देखील क्रोधित होतात व शंकराला शाप देतात की तू पृथ्वीवर डोंगर बनून राहशील. त्याचमुळे ब्रह्मवाणी खोटी ठरू नये ह्याच्यासाठी श्री शिवशंकर पर्वत रूपाने त्र्यंबकेश्वर गावात प्रकट होतात व ब्रह्मदेवाच्या शापाने शिवशंकरांचा पर्वत निर्माण होतो, म्हणून त्याला ब्रह्मगिरी पर्वत असे नाव प्राप्त होते. त्याच्याच सोबतीला श्री भगवान विष्णू देखील पृथ्वीवर पर्वत रूपात अवतार घेतात. त्यांचा हा अवतार आपण हरिहर म्हणून ओळखतो. अशी कथा पद्मपुराणात नोंदलेली आपल्याला सापडते, ज्यातून आपल्याला हरिहराच्या नावाच्या उत्पत्तीचे रहस्य उलगडते. पुराणामध्ये आजच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून शोधले असता स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडातील कथेनुसार सह्याद्रीचे उत्पत्ती स्थान हा ब्रह्मगिरीचा पर्वत असे मानले जाते. विज्ञानाच्या दृष्टीने पाहायला गेल्यास 150 दशलक्ष म्हणजे 150 मिलियन वर्षांपूर्वी म्हणजे साधारणपणे 15 कोटी वर्षांपूर्वी गोंडवन खंडातून भारतीय उपमहाद्वीप तुटले. 100 मिलियन वर्षांपूर्वी मादागास्करच्या बेटाला तडे जात त्याहीपासून भारतीय खंड वेगळा झाला व त्या अतिप्रचंड ज्वालामुखीय विस्फोटामधून सह्याद्रीची निर्मिती झाली. भूगर्भशास्त्रानुसार सह्याद्री हा पर्वत नसून विभंग कडा आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ ह्या सर्व भागात उत्तर ते दक्षिण पसरलेला असा हा विभंग कडा आपण आजही पाहू शकतो. 90 दशलक्ष वर्षांपूर्वी भारतीय उपमहाद्वीप आशिया खंडाच्या दिशेने सरकत जाताना मॉरिशियस बेटाजवळ परत एक महाप्रचंड विस्फोट साधारण आजच्या साल्हेर ते हरिश्चंद्रगड या भागात झाला. यामुळे या भागात आपल्याला प्रचंड प्रमाणात लाव्हारस थंड होऊन बसाल्ट रॉकच्या मोठमोठ्या थरांनी बनलेले कडे पाहायला मिळतात. हा ज्वालामुखी इतका प्रचंड होता की त्यामुळे दख्खनचे पठार पश्चिमेकडून पूर्वेकडे कलले व ह्या सह्याद्रीपासून पूर्वेला मंद उतार निर्माण झाला. त्याचमुळे पश्चिम घाटाच्या पूर्वेला सर्व नद्या पूर्ववाहिनी झाल्या. शेवटी 65 दशलक्ष वर्षांपूर्वी म्हणजेच 65 मिलियन वर्षांपूर्वी 6.5 करोड वर्षांपूर्वी भारतीय उपमहाद्वीप आशिया खंडाला जाऊन धडकलं व एकरूप झाले. तेव्हा भारताच्या उत्तरेला हिमालयाची निर्मिती झाली. त्यामुळे सह्याद्री हा हिमालयांपेक्षा 35 दशलक्ष वर्ष जुना आहे. अशा प्रकारे आज आपण ज्या अजस्त्र पाषाण खंडाला पाहून अचंबित होत आहोत तो हिमालयाहूनही प्राचीन असून आमच्या मातीच्या निर्मितीची गोष्ट सांगत आहे. सह्याद्रीची निर्मिती अशा रीतीने लाखो वर्षांच्या पृथ्वीच्या पोटातील खळबळीमुळे झाली. त्याला भूगर्भशास्त्रात मानवाने विविध व्याख्या करून वर्गीकृत केले. हरिहर, धोडप, तैलबैला वगैरे किल्ल्यांच्या पर्वताच्या या विशिष्ट रचनेला डाईक खडकांची रचना अशी संज्ञा प्राप्त झालेली आहे. डाईक म्हणजे बसाल्टच्या एकसंध अजस्त्र खडकाची कातळ भिंत. ज्वालामुखीय विस्फोटामध्ये वर उसळलेल्या लाव्हा रसाचे थरच्या थर एकमेकांवर साचून केकच्या स्लाइस प्रमाणे उभेच्या उभे थंड होत खडकात परावर्तित होतात. हा खडक समोरून आडवा, अजस्त्र आणि भरीव दिसतो, पण बाजूने पाहिल्यास अतिशय पातळ केकच्या स्लाइस कापल्याप्रमाणे दिसतो. ह्यालाच डाईकची संरचना असे म्हटले जाते. आपल्या समोर असणारा हरिहराचा डोंगर हे डाईक संरचनेचे उत्तम उदाहरण आहे. मित्रांनो, साधारण 15-16 मिनिटाच्या खडतर चढाईने आपण येथून वर येतो, जिथून आता ही मुलं खाली जात आहेत. ही आहे हरिहर गडाची माची. कोणे एकेकाळी हरिहर किल्ल्यावर लष्करी जी शिबंदी असायची त्याची कार्यालयीन आणि मुलकी कामकाजाची कचेरी वगैरे ह्या माचीवर असायची. आणि ह्या माचीवरच तुम्हाला आता जंगल विभागाने चांगलं बॅरिकेडिंग केलेलं दिसतं, जेणेकरून कड्यावरून अपघात होऊ नये. त्याचबरोबर ह्या इथे तुम्हाला पाठी किल्ले हरिहर गडाचा कडा दिसायला लागतो. आणि त्याचबरोबर आपल्या डाव्या बाजूला येथे हरिहर किल्ल्याच्या माचीवरची एक मोठी ऐतिहासिक खूण आहे. ती म्हणजे येथे असलेलं गणेशकुंड.
आता आपण ह्या गणेश कुंडाकडे जाऊन हरिहर किल्ल्याने आपल्या इतिहासाच्या पानामध्ये काय काय इतिहास लपवलेला आहे तो बघूया, चला. हरिहर किल्ल्याच्या मुख्य वाटेपासनं डाव्या बाजूला झाडांच्या गर्दीमध्ये एक छोटी पाऊलवाट जाते. येथे प्रथमतः आपल्याला एक छोटस कुंड दिसतं आणि त्याच्या पुढे घडीव चिऱ्यांच्या बांधीव दगडांच्या अतिशय सुंदर बांधणीने युक्त असं एक पुष्करणीसारखं मोठं कुंड दिसतं. ह्या गणेश कुंडाजवळ आपण श्री शिवशंकराचे मंदिर देखील पाहू शकतो. हे प्रथम दर्शनी हे कुंड पाहताना आपल्याला हे अतिशय प्राचीन हेमाडपंथी बांधणीचे यादवकालीन कुंड वाटते, पण प्रत्यक्षात ते तसे नसून इतिहासाचे कोडे येथे दडलेले आहे. येथील शंकराच्या मंदिरात असणारे शिवलिंग मात्र अतिशय नवीन पद्धतीने बांधलेले आपल्याला दिसून येते. त्याचसोबत येथे अधिष्ठात्री दुर्गा मातेची देखील पूजा केलेली आपण पाहू शकतो. मित्रांनो, आता आपण गणेश कुंडापाशी आलेलो आहोत. हे हरिहर किल्ल्याच्या माचीवरील एक महत्त्वाचं ऐतिहासिक असं ठिकाण आहे. तुम्ही येथे बघू शकत असाल, येथे तुम्हाला अतिशय सुंदर एक कुंड दिसतं. नुकताच पावसाळा संपून गेल्यामुळे सध्या हे काठोकाठ भरलेले आहे. कोणे एकेकाळी हरिहर किल्ल्याच्या माचीवरील लोकांसाठी हा पाण्याचा एक महत्त्वाचा स्रोत होता. हे कुंड जरी तुम्हाला अतिशय प्राचीन भासत असेल तरीसुद्धा हे अलीकडीलच काळात बांधलं गेलेलं आहे. 1756 साली या कुंडाची निर्मिती पेशव्यांचे सरदार नारोशंकर दाणी यांनी केलेली आहे. त्यासंबंधीचा एक अतिशय सुंदर शिलालेख आपण येथे पाहू शकतो. या शिलालेखामध्ये या कुंडाच्या निर्मितीचे साल आणि ह्या कुंडाच्या निर्मात्याचं नाव संस्कृत श्लोकांमध्ये नीटपणे कोरून काढलेलं आहे. हे जर तुम्ही नीटपणे बघितलं तर ह्या कुंडाच्या ह्या जो शिलालेख आहे हा अतिशय ब्राईट प्रकारे दगडांमध्ये कोरून काढलेला आहे आणि येथे कोड्याच्या स्वरूपात शालिवाहन शकाची तिथीसुद्धा अतिशय सुंदरतेने नोंदलेली आहे. तर अशा रीतीने हरिहर किल्ल्याच्या माचीवरील ही महत्त्वाची ऐतिहासिक खूण आपल्याला येथे असलेल्या शंकराच्या मंदिराच्या पाशीच पाहायला मिळते. हरिहर किल्ल्यावर येणाऱ्या प्रत्येकाने चुकू नये असं हे एक सुंदर आणि ऐतिहासिक महत्त्वाचे असं ठिकाण आहे. मित्रांनो, या शिलालेखासंबंधी इंटरनेटवर रिसर्च करताना प्रशांत परदेशी यांच्या ब्लॉगवरून अतिशय महत्त्वाची माहिती मिळाली. इतिहासप्रेमी रसिकांसाठी ह्या ब्लॉगची लिंक मी आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहे. ही कथा म्हणजे इतिहासाकडे अतिशय निष्काळजीपणे व सगळीकडे अंधश्रद्धेच्या दृष्टीने भारतीय समाज कसा बघतो याचे ज्वलंत उदाहरण आहे. हरिहर किल्ल्याच्या उत्तर माचीवर एका सुंदर पुष्करणीच्या कोपऱ्यात इतिहासाचा हा मूक साक्षीदार होता. ह्यावर देवदेवतांचे पवित्र मंत्र आहेत या भावनेने शेंदूर फासला गेला. वर्षानुवर्षे शेंद्राचे थर चढून अक्षरे पुसट झाली होती. मध्यंतरीच्या काळात कोण्या माणसाने हे शेंद्राचे थर काढून त्यावर ऑइल पेंटचे थर चढवले. ह्या सर्व घडामोडीत ही अक्षरे अजून पुसट झाली. काळाच्या ओघात हा इतिहासाचा अमूल्य ठेवा नष्ट होईल की काय असाच प्रश्न उभा ठाकला होता. त्र्यंबक गावातील राजेश दीक्षित यांनी ह्या शिलालेखाचे कोडे सोडवायचा प्रयत्न करायचे ठरवले. मार्च 2020 मध्ये राजेश दीक्षित यांनी विविध संदर्भ ग्रंथांचा धांडोळा घेऊन जुन्या ग्रंथामध्ये या शिलालेखाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. संस्कृतचे गाढे अभ्यासक असणारे राजेश दीक्षित यांनी आधी त्र्यंबकेश्वर मंदिरातील 2 लेखांच्या संस्कृत भाषेची देखील उकल केली होती. त्यामुळे त्यांनी मराठ्यांचे विविध संदर्भ ग्रंथ तपासून स्वतः हरिहरला येऊन शास्त्रीय पद्धतीने शिलालेखाचे ठसे घेतले, वाचनासाठी तयारी केली. दीक्षित सरांनी वाचन केलेला लेख पुढील प्रमाणे आहे. 8 ओळींच्या या शिलालेखाची भाषा संस्कृत आहे. लिपी देवनागरी आहे. काळ आणि तिथी अंकात न देता अक्षरात दिली असून त्या काळच्या पद्धतीप्रमाणे कोड्याच्या स्वरूपात दिलेली आहे. हा श्लोक पुढील प्रमाणे: श्री गणेशाय नमः. धात्रवर्णामी शुक्रे धवल शरद तीर्थौ शंकरात्मसुतः श्रीमन्नारायणाख्ये गजगिरी रस करयुक्त सत शालिवाहो शके दान्युपनामा हरिहरविल सद्देवंता
सुतीर्थम प्राददीर्ण्यात लोक श्रम निर हरुते श्रेयसे मंगलाय। मराठीमध्ये या श्लोकाचा अर्थ पुढील प्रमाणे येतो। श्री गणेशाय नमः। धातुनाम संवत्सरातील ज्येष्ठ शुद्ध पंचमीश शंकराचा मुलगा नारायण याने शालिवाहन शके 1678 मध्ये म्हणजेच इसवी सन 1756 मध्ये ज्याचे उपनाम दाणी होते त्याने हरिहरगिरीवर वास करणाऱ्या देवतांकरिता उत्तम प्रकारचे तीर्थ दीन व आर्त लोकांचा त्रास कमी करण्यासाठी व मंगल पुण्य प्राप्तीसाठी हे तीर्थ निर्माण केले। मित्रांनो, अशा रीतीने गणेश कुंडातील दुर्मिळ संस्कृत शिलालेख व शिवमंदिराचे दर्शन घेतल्यावर पुढचा महत्वाचा असा ऐतिहासिक वास्तुविशेष म्हणजे माचीवर असणारे हनुमान मंदिर। तर येथे आपल्याला कुंडा शेजारच्याच पाऊल वाटेवरून जाता येते। येथे कुंडाशेजारी अशी सुंदर हिरवळीमध्ये दडलेली दगडी पायऱ्यांची पाऊलवाट आपल्याला हनुमान मंदिरापाशी घेऊन जाते। साधारणपणे 2 ते 3 मिनिटाची छोटीशी चढाई पार करून आपण झाडीत दडलेल्या सुंदर अशा हनुमान मंदिरापाशी येऊन पोहोचतो। हनुमान मंदिरासमोर काही भगव्या शेंदूर माखलेल्या पवित्र अशा सतीशिळा किंवा दगडी स्मृतिशिळा पण ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। हे मंदिर आपण नीट पाहिले तर कुडाच्या मातीच्या कच्च्या भिंतींनी बांधलेले जुने असे मंदिर आहे। ह्याची लाकडी चौकट मात्र बारकाईने पाहिल्यास जुनी दुर्मिळ नक्षीकामाने सजवलेली अशी आढळते, ज्याच्यावर आपल्याला चौकटींचं आणि पानाफुलांचं सुंदर नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतं। ह्या मंदिराला हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे गर्भगृह आणि सभागृह असे जरी काही भाग नसले तरी आतील श्री हनुमानाची मूर्ती प्राचीन असावी असा निश्चित अंदाज बांधता येतो। पण ह्या मूर्तीवर खूप सारा शेंद्राचा थर असल्याने मूळच्या मूर्तीचे सर्व भाग नीट पाहता येत नाहीत। अशा रीतीने हे सुंदर असं श्री हनुमानाचं मंदिर पाहून आपण जेव्हा या हिरवळीमध्ये बारकाईने निरीक्षण करतो तेव्हा हल्लीच आपल्याला कोणीतरी नवीन काळामध्ये चित्रित केलेलं एक शिवशंकराचं खडकावर असलेलं एक अतिशय सुंदर चित्र पाहायला मिळतं। येथे आपण जवळ जाऊन निरीक्षण केल्यास आपल्याला हे सुंदर असं शिवशंकराचं चित्र नीटपणे पाहायला मिळतं। ह्या शिळेचा वापर करून येथे हल्लीच्याच काळामध्ये ही चित्रकारिता करण्यात आली असावी असा अंदाज आहे। येथून आपल्याला वर प्रचंड अजस्त्र पसरलेला हरिहराचा सुळका पाहायला मिळतो। अशा रीतीने हरिहराच्या माचीवरील गणेश कुंड व हनुमानाच्या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही हरिहराच्या प्रसिद्ध अशा दगडी पायऱ्यांकडे आमचा मोर्चा वळवला आणि त्यासाठी खडतर चढाई पुन्हा एकदा सुरू केली। ही चढाई करता करता मागे आपण हरिहराचा भूगर्भशास्त्रीय प्रागैतिहासिक इतिहास पाहिला। तेथून पुढे आता विविध राजवटींचा इतिहास पाहत पाहत ही चढाई प्रारंभ करूया। गणेश कुंड व हनुमान मंदिरापर्यंत यायच्या आधी आपण चढाई करताना माचीवर पोहोचण्याआधी हरिहर किल्ल्याचा भूगर्भशास्त्रीय प्रागऐतिहासिक इतिहास पाहिला। प्राचीन प्रागऐतिहासिक भौगोलिक इतिहासातून लाखो वर्ष फास्ट फॉरवर्ड करून पुढे आले की आपण दक्षिण पथाच्या प्राचीन इतिहास काळात सातवाहन राजकुळाच्या कालखंडाच्या भागात हरिहरच्या परिसराच्या खुणाव धुंडाळू लागतो। इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ते इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापर्यंत जवळपास 400 वर्षापर्यंत नांदलेल्या या वैभवशाली राजकुळाच्या राज्यात आजच्या महाराष्ट्राची पायाभरणी झाली आणि पश्चिम सागरातून येणारी परदेशी व्यापारी जहाजे त्यांच्यावरचा माल सह्याद्री ओलांडून घाटावर जाताना घनदाट अरण्यातील वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांच्या संरक्षणासाठी पहिल्या प्रथम किल्ल्यांची निर्मिती झाली। बहुतेक इतिहास अभ्यासकांच्या मते शालिवाहन किंवा त्याच्यानंतरच्या अभीर, राष्ट्रकूट अशा राजवंशांच्या काळात हरिहराचा हा दुर्गालंकार कोरण्यात आला असावा। पण सर्व भक्षी काळाच्या कराल जबड्यांमध्ये इसवी सन पूर्व 2रे शतक म्हणजे ते साधारणपणे 2200 वर्ष इतकं जुनं काळ येतं। इथे इसवी सन 13वे शतक या दीर्घ कालखंडातील
कुठलेच कागदपत्र, ताम्रपट, शिलालेख हे हरवून गेल्यामुळे हरिहराचा इतिहास मुकाच राहिला. 12व्या शतकात येथे देवगिरीच्या यादव सम्राटांचे राज्य होते. 1298 ते 1318 या काळात अलादीन खिलजीच्या आक्रमणात महाराष्ट्राची यादव सत्ता बुडाली व मुसलमानी अंमल सुरू झाला. 1347 सालापासून दख्खनमध्ये बहामनी सुलतानशाही सुरू झाली व हा अंमल पक्का झाला. 1490 साली बहामनी सत्तेचे 5 तुकडे पडले व नाशिकच्या या भागाची ताबेदारी नगरच्या निजामशाहीकडे गेली. इतिहासाच्या मुख्य प्रवाहातील घटनांशी ह्या भागाचा संबंध जोडल्यास हरिहराची प्रथम लिखित नोंद 30 डिसेंबर 1553 सालची त्र्यंबक किल्ल्याच्या सोबत सापडते, जी बुरहानी मासिर या ग्रंथात निजामी दरबारातील लेखक सय्यद अली तब्तबा याने 58 किल्ल्यांच्या यादीमध्ये केलेली आहे. त्याच्यात पुढे नाममात्र मुसलमानी सत्ता मान्य करून येथील स्थानिक महादेव कोळी सरदारच अंतर्गत स्वायत्त राहून राज्य करत असलेले आपण 15व्या शतकापर्यंत पाहू शकतो. भारताच्या मुख्य ऐतिहासिक प्रवाहात 1526च्या पुढे मुघल साम्राज्य स्थापित होते. अकबर, जहांगीर व शहाजहान अनुक्रमे दक्षिणेत आपले राज्य वाढवण्याच्या प्रयत्नात मोहिमा सुरू करतात व नगरच्या निजामशाहीचे शत्रू बनतात. 1595 ते 1626 या काळात नगरचा निजामशाही वजीर मलिक अंबर मुघलांना कडवी झुंज देऊन रोखतो. मलिक अंबरच्या शेवटच्या कालखंडात स्वराज्य संकल्पक महाराज फर्जंद शहाजीराजे यांची उत्तम मदत त्याला प्राप्त होते. 1626 ते 1636 अशी जवळपास 10 वर्षे शहाजी महाराज पडती निजामशाही एकट्याच्या बळावर सांभाळत मुघलांशी लढतात. पण बादशाह शहाजहान आणि बादशाह अली आदिल शाह एकत्र येऊन शहाजी महाराजांना माहुली जवळ पराभूत करतात व निजामशाही विसर्जित करतात. त्याचवेळी शहाजी महाराजांच्या ताब्यातून जे किल्ले मुघलांना मिळतात त्यात मुघल दरबारच्या नोंदीत हरिहर, बसगड, त्र्यंबकगड यांची नोंद आपल्याला मिळते आणि ह्याच्यावरूनच कळून येते की शहाजी महाराजांच्या ताब्यात हरिहरचा किल्ला होता. हाच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा बालपणाचा काळ असतो. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेनंतर महाराजांचे पेशवे मोरोपंत पिंगळे 1670च्या पूर्वार्धात पहिल्या प्रथम त्र्यंबकचा किल्ला स्वराज्यात आणतात. पण हरिहरची लिखित नोंद मराठा दफ्तरात मात्र सापडत नाही. पण बहुधा मराठा झंझावताच्या फटक्याने मुघलांच्या झालेल्या पडझडीत हा किल्ला त्याच वर्षी मराठा ताब्यात आला असावा असे इतिहासाचे अभ्यासक मानतात. पुढे 12 वर्षे 1682 पर्यंत हरिहर मराठ्यांच्याच ताब्यात राहिला. 1680 साली छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वर्गारोहण होते व 1682 पासून स्वराज्य गिळायला आलेला औरंगजेब दक्षिणेत येतो. 2 वर्षे या भागात आक्रमणे करून देखील हरिहर आणि त्र्यंबकचा किल्ला त्याच्या हाती लागत नाही. पण शेवटी 1684 साली फंद फितुरीने त्र्यंबकच्या किल्ल्यावर मोगलांचे निशाण लागते व त्र्यंबक पडल्यावर पंचक्रोशीतील सर्वच किल्ले हत्यार टाकतात. याच्या पुढे 1707 साली मुघल बादशाह औरंगजेब मराठ्यांचा पराभव करायचे विफल प्रयत्न करता करता एक अपयशी ठरवून येथेच वारतो व मराठ्यांचा पराक्रम नर्मदा ओलांडून दिल्लीच्या रोखाने दौडू लागतो. आश्चर्यकारक रीतीने मराठ्यांनी माळवा, इंदोर, ग्वाल्हेर जिंकून सुद्धा बागलाण, नाशिकचा पहाडी भाग, नंदुरबार, खानदेशचा डोंगराळ भाग मात्र मुघलांच्याच ताब्यात राहतो. पहिले बाजीराव दक्षिणच्या 6 मुघल सुब्यांकडून चौथाई वसूल करायचे हक्क मोगल बादशाहकडनं मिळवतात व खानदेशच्या सरसुभ्यात 1718 पासून कागदोपत्री कर वसुलीचे हक्क मराठ्यांना मिळतात. याच्या पुढे 6 जानेवारी 1752 या दिवशी हैदराबाद निजामाच्या गुरहकलाचा फायदा घेऊन बागलाण व खानदेश सुबे बाळाजी बाजीराव नानासाहेब पेशवे स्वराज्यात दाखल करून घेतात. काही स्थानिक ऐतिहासिक बखरीनुसार हरिहरचा किल्ला 1752च्याच आधी मराठ्यांच्या ताब्यात आलेला असतो.
येथूनच पुढे मराठ्यांच्या ताब्यात हरिहर 1818 पर्यंत राहतो. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये 19 फेब्रुवारी 1818 साली पंढरपूर जवळ मराठा सेनापती बापू गोखले धारातीर्थी पडतात आणि तेथून युद्धाचे पारडे फिरते. 7 मार्च 1818 रोजी थॉमस हिलसॉप हा थाळनेर जिंकतो. मार्च 1818 पर्यंत बागलाण, खानदेश व नाशिक प्रांतातील बहुतेक किल्ले मराठा फौजा न लढता शरणागती पत्करून इंग्रजांच्या ताब्यात देतात. 9 मे 1818 या काळ्या दिवशी रायगडावर इंग्रजी निशाणात फडकते व मराठा साम्राज्याचे अखेर होते. त्यानंतर चतुर आणि कावेबाज इंग्रज मराठा राज्यातील किल्ले उद्ध्वस्त करण्याची मोहीम सुरू करतात. कारण त्यांना पक्के ठाऊक असते, जर हे किल्ले जसेच्या तसे राखले तर मराठी आज ना उद्या परत बंड करतील व हे जिंकलेले राज्य पसणार नाही. त्याचमुळे नाशिक शहराजवळ किल्ले नष्ट करण्याची जबाबदारी कॅप्टन ब्रिग्स याच्यावर देण्यात येते. हा कॅप्टन ब्रिग्स 26 जून 1818 रोजी आपला रिपोर्ट सादर करतो. त्याच्यामध्ये एक पुढील नोंद सापडते. तो म्हणतो, या किल्ल्याच्या पायऱ्याचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे. सुमारे 200 फूट उंच, सरळ व तीव्र चढाच्या या पायऱ्या अतिउंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या स्वर्गात जाणाऱ्या जिन्यासारख्या वाटतात. खरे पाहता ह्या वेळेला इंग्रजांचे धोरण मराठ्यांचे किल्ले नष्ट करण्याचे होते. या धोरणाला अनुसरून त्यांनी अलंग, मदन, उलंग, औंढा, बदरगड अशा अनेक किल्ल्यांच्या पायऱ्या, दरवाजे, तटबंद्या पाडल्या. पण ह्याच कामावर नेमलेल्या कलाप्रेमी कॅप्टन ब्रिग्सच्या रिपोर्टमुळे हरिहरच्या पायऱ्या मात्र ह्या विध्वंसापासून सुरक्षित राहिला. अशा रीतीने हरिहरचा हा अतिशय मोठा असा 800 वर्षाचा इतिहास अतिशय तुरळक नोंदी सापडल्याने आपल्याला असा तुटकाच कळून येतो. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण हरिहर किल्ल्याचा दुर्मिळ असा इतिहास ऐकत माचीपासनं वर असलेल्या पठारावरच्या दुसऱ्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत. येथे आपल्याला लिंबू पाणी, चहा, सरबते विकणाऱ्या काही झोपड्या दिसतात आणि ह्याचबरोबर एक महत्वाची ऐतिहासिक खूण म्हणजे येथे उघड्यावर असलेलं वेताळ देवाचं ठाणं देखील पाहायला मिळतं. येथून आपला प्रवास पुढे किल्ल्याच्या पायऱ्यांकडे सुरूच राहतो. तत्पूर्वी येथे एक अतिशय चांगला आपल्याला दिशादर्शक बाणांचा समूह पाहण्यात येतो. येथे आपल्याला या किल्ल्याच्या शेजारी असणारे विविध किल्ले जसे की वाघेरा किल्ला, अंजनेरी किल्ला, भास्करगड किंवा इतर जी महत्वाची नैसर्गिक खुणा आहेत जसे की वैतरणा धरण इत्यादीच्या दिशा योग्य तऱ्हेने दाखवलेल्या पाहायला मिळतात. तर इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी ही एक अतिशय सुंदर अशी सोय केलेली आपण पाहू शकतो. पण येथेच आपला प्रवास मात्र काही संपत नाही, कारण आपल्याला हरिहर किल्ल्याचा सुळका खुणावत असतो आणि त्यावरच्या पायऱ्या येथूनच दृष्टिक्षेपात येऊन आपली उत्सुकता अजून वाढवत असतात. त्यामुळे आम्ही आमचा प्रवास येथून पुढे सुरक्षित रीतीने ह्या बॅरिकेड्सच्या साहाय्याने सुरू ठेवला आणि पायऱ्यांच्या दिशेने वळलो. मित्रांनो, अशा रीतीने अतिशय खडतर चढाई करत आपण आता हरिहरगडाच्या सर्वात आश्चर्यजनक अशा मानल्या गेलेल्या पायऱ्यांपाशी येऊन पोहोचलो आहोत. तुम्ही इथे पाठी बघू शकत असाल की माझ्या पाठी अतिशय सुंदर अशी 90 अंशात जवळजवळ असलेल्या पायऱ्यांची रचना किल्ल्याच्या दाराकडे गेलेली आहे. हेच ते हरिहरगडाचं आश्चर्य आहे, ज्याची मोहिनी पडून कॅप्टन ब्रिग्स या ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्याने या पायऱ्यांवर तोफांचा भडीमार न करता त्यांचे जतन केले आणि म्हणूनच आज आपल्याला हा अतिशय अनमोल असा वारसा येथे पाहायला मिळत आहे. ह्या पायऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे आपण अगदी डोळे बंद करून येथे असे पायऱ्यांच्या वरच्या पायरीपाशी इथे असं हात टाकला तर आपल्याला खाचा पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे इथे हात टाकून आपण एक पाऊल वर केला आणि दुसरा हात इथे टाकला तर दुसऱ्या पायरीवर इथे खाचा आहेत. या खाचांच्या रचनेमुळे अतिशय सोप्या आणि सहज सुरक्षितपणे आपण ह्या अवघड भासणाऱ्या पायऱ्या चढून जाऊ शकतो. आता आपण प्रत्यक्ष पायऱ्यांचा अनुभव घेऊया. चला. हरिहर किल्ल्याच्या या चित्तथरारक पायऱ्या चढणे हा एक शब्दापलीकडे वर्णन असलेला अनुभव आहे.
तो प्रत्यक्षच येऊन येथे अनुभवायला हवा. पण आपल्या इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांसाठी सह्याद्री नेचर ट्रेल्सचे अतिशय उत्तम छायाचित्रकार ऋषिकेश दांडेकर यांनी हा अनुभव छायाचित्रणाद्वारे कैद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही येथे बघू शकता की आमची संपूर्ण टीम ह्या अतिशय उभ्याच्या उभ्या खोदून काढलेल्या पायऱ्या चढून दरवाजाकडे प्रयाण करत आहे. दुरूनच हे चित्र फारच चित्तथरारक वाटते, कारण दगडाच्या सरळसोट उभ्या कड्यामध्ये कोरलेल्या या पायऱ्या अतिशय मनोवेधक आहेत. ऋषिकेशने येथे ह्या किल्ल्याचा जो डाईक पद्धतीचा खडक आहे उभ्याचा उभा 90 अंशामध्ये, तो देखील दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. आपण जेव्हा स्वतः या पायऱ्या चढायला जातो तेव्हा आपल्याला जाणवतं की येथे सुरुवातीच्या काही पायऱ्या अतिशय ओबडधोबड स्वरूपात झिजून गेलेल्या स्वरूपात आहेत आणि आपलं मन वर जायला धजावत नाही. पण जेव्हा आपण या पायऱ्या चढायला सुरुवात करतो तेव्हा हळूहळू आपल्याला जाणवत जातो की बाहेरून जरी हे आपल्याला ओबडधोबड स्वरूप दिसत असेल तरी हे उत्तम दगडामध्ये खोदून काढलेल्या अनमोल असं इंजिनिअरिंगचं हा ठेवा आहे महाराष्ट्राला लाभलेला. आणि आपण जसं जसं वर जातो तसतसं आपल्याला या पायऱ्यांमध्ये असलेल्या खाचा देखील पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये आपण आपल्या हाताची घट्ट पकड रोवून पुढच्या पायरीकडे यशस्वीपणे मार्गक्रमण करू शकतो. जसजसं आपण वर जातो तसतसं पायऱ्यांचा कोन 60, 70, 80 असा तीव्र होत जातो. आज जरी येथे जुन्या काळचे बंदूकधारी आणि धनुर्धारी आपल्यावर हमला करणार नसले तरी हरिहर किल्ल्याचे आजचे पहारेकरी म्हणजेच आपले वानर येथे पहाऱ्यावर हजर असतात आणि ते आपली संपूर्ण तपासणी केल्याखेरीज किल्ल्यावर जायची परवानगी देखील देत नाही. त्यांना खाऊच्या स्वरूपात खंडणी भरली तरच आपला किल्ल्यावर प्रवेश सुकर होतो. तुम्ही पाहतच आहात येथे जिन्यावर चढताना आमच्या फौजेची देखील तपासणी हरिहरच्या या नवीन सुरक्षा रक्षकांनी केली आणि येथून चढत चढत आम्ही शेवटी दरवाजापर्यंत पोहोचलो. आपल्याला वाटत असेल की दरवाजापर्यंत आलो की हरिहरच्या किल्ल्याच्या पठारापर्यंत आलो, पण ते तसे नाहीये. तुम्हाला आता लवकरच समजून येईल जेव्हा आम्ही किल्ला चढून दरवाजापाशी पोहोचू. येथे पोहोचताना ऋषिकेशने अतिशय उत्तम छायाचित्रण करून इतिहास प्रेमी रसिक प्रेक्षकांना जास्तीत जास्ती हा किल्ला अनुभवता येईल या असंच प्रयत्न केलेला आहे. मी आवाहन करीन की नवीन येणाऱ्या इतिहासप्रेमी रसिकांनी असं सेल्फी स्टिक धरून जिने चढण्याचं धाडस करू नये. ऋषिकेश दांडेकर यांना अनेक किल्ले चढण्याचा अनुभव असल्याने त्यांनी अनुभवाने हे अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे. पण नवीन जे लोक येतील त्यांनी असं धाडस करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये असं मी परत एकदा आवाहन करीन. पण ऋषिकेश दांडेकर येथे चढताना तुम्हाला मी वर्णन केलेल्या त्या पायऱ्यांमधल्या खाचा सुद्धा चांगल्या रीतीने बघता येत असतील आणि ह्या खाचांच्या साह्यानेच आपल्याला अतिशय चांगली ग्रिप मिळते आणि चढताना अजिबात धोका नाही. त्याचबरोबर किल्ल्याच्या वरच्या भागात तुम्ही बघत असाल तर दोन्ही बाजूनी या पायऱ्या डोंगराच्या पृष्ठभागातनं आत खोदल्या असल्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूनी असा आधार असतो, त्यामुळे पडण्याचा अजिबात इथे धोका नाही. अशा रीतीने आम्ही किल्ल्याच्या ह्या मुख्यद्वारापर्यंत पोहोचलो. मुख्यद्वाराला हल्लीच इतिहासप्रेमी रसिकांनी आणि समाजसेवी संस्थांनी लाकडाची द्वारे बसवून ह्या किल्ल्याच्या दरवाजाचा पूर्वीचा रुबाब परत एकदा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. येथून आपल्याला अतिशय सुंदर असे निसर्ग दृश्य पाहायला मिळते आणि किल्ल्याच्या दाराच्या आत आल्यावर मात्र आपल्याला समजून येते की रस्ता अजून संपलेला नाही आणि आपण जो कव्हर करून वर आलोय तो रस्ता पाहून परत एकदा मनामध्ये भीतीची सूक्ष्म लहर नक्कीच उठून जाते. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आता आपल्याला पुढच्या वाटेकडे प्रयाण करायचे असते. महादरवाजाच्या पुढेच दगडात कोरलेली ही वाट आपल्याला हरिहराच्या मुख्य पठाराकडे घेऊन जाते. येथे वाटेत आपल्याला एक दगडी छिद्र पाहायला मिळते. पुरातन काळी ह्या दगडी छिद्राचा नक्की काय वापर करत असावे हे आज सांगता येणे शक्य नाही. कदाचित येथे दोऱ्या घालून आधारासाठी त्याचा वापर केला जात असावा किंवा
पुलीसारखा खालून वर सामान खेचण्यासाठी देखील त्याचा वापर केला जात असावा असं इतिहास तज्ञांचं मत आहे. येथून पुढे गेल्यावर आपल्याला जाणवते की किल्ल्याच्या डाव्या बाजूला दरीकडे किल्ल्याचा हा मार्ग तयार करतानाच किल्ल्याच्या दुर्ग स्थपतींनी एक दगडी भिंत सोडलेली आहे, जेणेकरून या दगडी भिंतीचा आधारासाठी वापर करता यावा. ह्या त्यांच्या दूरदृष्टीचे नक्कीच कौतुक करावेसे वाटते. आणि उजव्या बाजूला आपल्याला हरिहराची कातळ भिंत छिन्न्यांच्या साह्याने तोडलेली दिसते. या छिन्न्यांचे तिरके तिरके घाव आजही आपण पाहू शकतो. येथून हा मार्ग जवळपास 80 डिग्रीमध्ये परत वरच्या बाजूला जातो. हा आधार कसा दिसतो आणि या आधाराच्या बाजूला वेगवेगळ्या गोल छोटे छोटे खड्डे देखील आपल्याला दिसतात हे दाखवण्यासाठी आम्ही परत एकदा या मार्गाचं चित्रीकरण केलं, जेणेकरून हा मार्ग दगडाच्या आत म्हणजे जो कातळ कडा आहे त्याला सी शेप मध्ये फोडून कशा रीतीने बनवलेला आहे हे रसिक प्रेक्षकांना नक्की नीटपणे दिसावे म्हणून आम्ही हा छोटासा मार्गामध्ये परत एकदा परतीचा मार्ग स्वीकारलेला. येथे आपल्याला दिसून येते की किती सुबक रीतीने हा किल्ला डोंगरातच फोडून हा मार्ग बनवलेला आहे. येथे दरवाजाजवळ आपल्याला जलकुंभ ठेवण्यासाठी खड्डे केलेले सुद्धा दिसतात आणि त्या काळच्या दुर्गस्थपतींचे कौतुक करावेसे वाटते. येथे दरवाजाजवळचा उजव्या हाताच्या तटबंद्या आज जरी तुटून गेल्या असल्या तरी एकेकाळी हा किल्ला कसा अजेय असेल हे आजही आपल्याला येथे इतिहासाच्या नजरेने पाहिल्यास नक्कीच कळून येतो. हरिहरच्या दुर्गरचनेने अजून अभियांत्रिकीची किती गुपितं दडवून ठेवलेली आहे ह्या उत्सुकतेपोटी आम्ही पुढच्या चढाईला प्रारंभ केला. ही पुढची चढाई दरवाजापर्यंत असलेल्या जिन्यांच्या चढाईपेक्षा जास्ती कठीण मानली जाते. येथे जिन्यांचा चढाईचा कोन 80 अंशापर्यंत वर झुकवलेला आहे, पण ही चढाई करताना आपल्या डाव्या हाताला सतत खडकाचा आधार निर्माण केला असल्याने आपल्याला येथे एवढी भीती वाटत नाही. येथून चढताना प्रत्येक पायरीला खाचा देखील असल्याने आपल्याला पुरेशी ग्रिप मिळत राहते आणि आपण वरवर जात राहतो. हा मार्ग ज्या स्थपतींनी येथे निर्माण केला त्यांचे मात्र कौतुक करावेसे वाटते, कारण हा मार्ग सरळसोट जिन्यांच्या स्वरूपात नसून वाटेमध्ये 2 वेळेला वळवत वळवत किल्ल्यापर्यंत नेलेला आहे. प्राचीन काळी कुठलेही सर्वे करण्याचं साधन नसताना देखील ह्या अवघड भागात येऊन पाहणी करून दुर्गाकडे जाण्याचा असाच मार्ग असला पाहिजे असे मनामध्ये योजून कामगारांकडनं हा अवघड दगड फोडून घेऊन त्याच्यातनं हा मार्ग कोणी तयार केला असेल आणि त्याची बुद्धिमत्ता किती प्रखर असेल हे आज विचार करूनच आपल्याला त्यांच्या जुन्या काळातल्या ह्या स्थपतींचे कौतुक करावेसे वाटते. आज आपण जेव्हा येथे येतो तेव्हा चढताना आपल्याला हा मार्ग किती अवघड आहे हे जाणवत नाही, पण उतरताना आपल्याला जेव्हा आपण खाली दरीच्या दिशेने बघतो तेव्हा या मार्गाची खोली जाणवून आपल्याला मनामध्ये एक सूक्ष्म भीतीची लहर नक्कीच जाते. येथून वर येताना ह्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचल्यावर आपला प्रवेश 3ऱ्या टप्प्याकडे ह्या किल्ल्याच्या डोंगरात खोदलेल्या बोगद्या सदृश्य मार्गामध्ये होतो. येथे जवळपास 2-2 फूट जाड उंच पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्या चढताना आपल्या गुडघ्यांची नक्कीच छोटी मोठी परीक्षा होऊन जाते आणि येथून चढताना आपल्याला जाणवतं की डोंगराचा कडा संपूर्ण उभा फोडून हा मार्ग किल्ल्याच्या पठाराकडे नेण्यात आलेला आहे. प्राचीन काळच्या दुर्गस्थपतींनी किती दगड फोडून किती कष्ट करून हा मार्ग तयार केला असेल हे जाणवल्याने आपल्याला केवळ किल्ला चढण्याचे कष्ट विसरायला होता आणि शेवटी या दगडी कमानीतून आपला प्रवेश किल्ल्याच्या पठारावर होतो. येथे देखील काही लिंबू पाणी सरबत विकणारी दुकानं आपल्याला पाहायला मिळतात, जी येथे चढून आल्याचा शिणवटा घालवण्यासाठी आपली मदतच करतात. गडाच्या पठारावर आल्यावर आपल्याला दगडात खोदलेली काही टाकी दिसतात व थोडेसे पुढे चालत आलं की आपल्याला येथे किल्ल्याचे सर्वोच्च शिखर देखील दृष्टीपथात येते. त्याचबरोबर आपल्याला किल्ल्यावरील प्रमुख देवता श्री हनुमान यांचे मंदिर सुद्धा पाहायला मिळते.
येथे एका दगडी चौथऱ्यावर अतिशय सुंदर अशी हनुमंताची मूर्ती प्रस्थापित केलेली आहे, जे आज देखील भक्तांना आपले शुभाशीर्वाद देत आहे। यांच्याच पलीकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला समोर एक अजस्त्र डोंगर दृष्टिक्षेपात येतो। हा डोंगर म्हणजेच ब्रह्मगिरीचा पर्वत म्हणून ओळखला जातो। या ब्रह्मगिरीच्या पर्वताच्या पलीकडे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे श्री त्र्यंबकेश्वराचे ज्योतिर्लिंग आहे आणि या डोंगरावरच येथून गोदावरी नदीचा उगम होतो। त्याचबरोबर येथे प्राचीन काळी त्र्यंबकचा किल्ला देखील होता। येथून आपण परत आपली दृष्टी आपल्या हरिहरगडाच्या सर्वोच्च माथ्याकडे वळवतो। येथे आपल्याला डोंगर उतारावर तलावाची निर्मिती केलेली दिसते। या तलावाजवळच एका अज्ञात क्षत्रिय मराठ्याची समाधी देखील आपण पाहू शकतो। हा अज्ञात वीर कुठल्या युद्धात धारातीर्थी पावन झाला किंवा ह्या अज्ञात वीराचं ह्या किल्ल्यावरचं लष्करी स्थान काय होतं हे आज सांगता येत नाही, पण ह्या वीराची स्मृती जागृत करणारी ही समाधी मात्र येथे आपल्याला पाहता येते। त्याचसोबत येथे आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंगचा अतिशय उत्तम नमुना असलेला हा तलाव पाहायला मिळतो। पावसाळ्यात डोंगर उतारावरून वाहणारे पाणी एका बाजूने बांध घालून येथे अडवून किल्ल्यावरचा हा सगळ्यात मोठा जलस्रोत निर्माण केलेला आहे, जो जुन्या काळी किल्ल्यावरच्या शिबंदीच्या पाण्याची गरज भागवायचा। येथे तलावाचे पावित्र्य जपले जावे म्हणून काही शिवलिंगांची देखील स्थापना केलेली आपण पाहू शकतो। येथूनच आपल्याला किल्ल्यावरची एकमेव दगडी बांधणीची छप्पर शाबूत असलेली इमारत दिसते व तेथे जाण्याचा मोह आपल्याला आवरता येत नाही। मित्रांनो, आता आपण हरिहर किल्ल्याच्या वास्तुविशेष पाहताना येथे दारुगोळा कोठारापाशी आलेलो आहोत। हे दारुगोळा कोठार ही हरिहर किल्ल्यावरची एकमात्र छप्पर साबूत असलेली वास्तू आहे। हिची बांधणी आपण बघू शकतो घडीव चिऱ्यांनी आणि बसाल्ट रॉक्सने केलेली आहे। ही कदाचित साठवणीची खोली असावी किंवा हे दारुगोळ्याचं कोठार असावं, कारण तुम्ही बघू शकता ह्याचं जे दार आहे हे अतिशय वर बांधण्यात आलेलं आहे, जेणेकरून पावसाळ्यामध्ये पाणी किंवा इतर काही कचरा वगैरे आत जाऊन दारुगोळ्याला किंवा अन्नधान्याला त्याची नासाडी होऊ नये म्हणून अशी रचना करण्यात आलेली असावी असं इतिहास अभ्यासकांचं मत आहे। या वास्तूमध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपल्याला अंतर्गत रीतीने 2 खोल्यांची रचना केलेली आढळते। या वास्तूच्या छतावर चुनेगच्ची आवरण केलेले आहे, जेणेकरून अतिशय पावसाळ्याच्या काळात देखील येथे आत पाण्याची गळती होऊ नये अशी काळजी घेण्यात आलेली आहे। याखेरीज या खोलीला एकमेव दरवाजा असून कुठेही इतर ठिकाणी वायुविजनाची किंवा छोट्या खिडक्यांची योजना नाही। सर्वत्र पावसाळ्याच्या काळामध्ये अतिशय हवाबंद अवस्थेमध्ये अन्नधान्य किंवा दारुगोळा चांगल्या रीतीने टिकून राहावा अशी योजना येथे केलेली पाहायला मिळते। तर असे हे छोटेखानी 2 खोल्यांचं गोदाम पाहून आपण परत एकदा पुढच्या दुर्ग सफरीकडे वळूया। त्याचबरोबर आपण येथे विपुल प्रमाणात पाण्याची टाकी बघू शकतो, जी तुम्ही येथे पाहिलीत किंवा येथे आपण आलो तेव्हा सुद्धा येथे बरीच टाकी आपण पाहिली। याखेरीज हरिहरगडाच्या जवळच आपल्याला दूरवर जो किल्ला दिसतो, जो डोंगर दिसतो, तो ब्रह्मगिरीचा किल्ला आहे। ह्या ब्रह्मगिरीच्या डोंगराच्या पलीकडे विख्यात ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर ह्याचे स्थान आहे। परत ब्रह्मगिरीच्या ह्या पर्वताची विशेषता म्हणजे ह्या डोंगरावरच गोदावरी नदीचा उगम होतो, जी ह्या किल्ल्याच्या पूर्व दिशेला वाहत पूर्ववाहिनी होत सुमारे 1200 किलोमीटरचा प्रवास करत बंगालच्या उपसागरामध्ये मिळते। आणि याखेरीज तुम्हाला अजून एक पर्वताचे ह्या जी डोंगर रांग आहे यांची विशेषता दाखवायची म्हणजे येथील समोरचा जो डोंगर आहे हा भास्करगडाचा पर्वत आहे, त्याच्याच पुढे वैतरणा नदीचा उगम आहे। तुम्हाला जे मी नीट दाखवलं त्याप्रमाणे गोदावरी नदी पूर्ववाहिनी होते आणि जी वैतरणा नदी आहे ती पश्चिम वाहिनी होते। एका डोंगर रांगेमुळे जलविभाजन कसे होते याचा एक आदर्श उदाहरण तुम्हाला हरिहर किल्ल्यावर बघायला मिळतं। आणि मुंबईकरांसाठी एक विशेष गोष्ट म्हणजे आपण आता हरिहर किल्ल्यावर जे फिरतोय ते येथे पडणारं हे जे सगळं पाणी आहे, हे पाणी
जर तुम्ही ह्या बाजूला बघितलं तर ते पूर्वेला जातं, पण पश्चिम दिशेला जे सगळं पाणी पडतं ते पश्चिमेला पडणारं सगळं पाणी येथे अपर वैतरणाचा धरण आहे. तुम्ही बघू शकत असाल. आता इथे खूप तीव्र ऊन असल्यामुळे मी तुम्हाला दिसेल की नाही हे सांगू शकत नाही, पण प्रचंड भव्य असा हा अपर वैतरणा जलाशयाचा नजारा येथून दिसतो की जो अतिशय सुंदर आहे. आणि हरिहर किल्ल्यावर पडणारं पाणी त्या अपर वैतरणाच्या जलाशयामध्ये जाऊन जमा होतं, तर समस्त मुंबईकरांना हेच पाणी प्यायला मिळतं. तर जे कोण मुंबईकर हरिहर किल्ल्यावर येतात त्यांनी जरूर ध्यानात ठेवावं की येथे पडणारं जे पाणी आहे तेच मुंबईकर पुढे जाऊन 7-8 महिन्यांनी प्यायला वापरतात. तर अशी ही मुंबईकरांसाठी पण हरिहर किल्ल्याची एक अनोखी कथा तुम्हाला मी येथे सांगितली. आता आपण त्या तिथे हरिहर किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर जाऊया. चला. मित्रांनो, दारुगोळ्याचं कोठार पाहून झालं की हरिहर किल्ल्यावर आपल्याला फारशा काही ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळत नाही. येथे किल्लेदार वाडा किंवा राज्यकारभाराची सदर कुठे होती ती जागा देखील निश्चितपणे सांगता येत नाही, कारण ह्या वास्तूंचे चौथरा किंवा पाया देखील आपल्याला पाहायला मिळत नाही. पण ह्या हर्षगड किंवा हरिहर किल्ल्यावर भविष्यात मात्र आपण एक अतिशय प्राचीन वास्तू नक्की पाहायला येऊ शकतो, कारण सह्याद्री प्रतिष्ठान आणि मी दुर्गरक्षक ह्या 2 समाजसेवी किल्ले प्रेमी संस्था या किल्ल्यावर संवर्धनाचं एक प्रचंड मोठं कार्य करत आहेत. शेकडो वर्षापूर्वी चिखलगाळाने भरून गेलेला एक अतिशय गुप्त पायरी मार्ग येथे हल्लीच प्रकाशात आलेला आहे. पण या पायरी मार्गाकडे सध्या अतिशय सोप्या रीतीने जाता येऊ शकत नाही, कारण येथे जायला तीव्र कड्याच्या बाजूने जायला लागत असल्यामुळे गिर्यारोहणाच्या साहित्याची गरज असते. त्यामुळे आम्ही हा धोका पत्करून तुम्हाला हा मार्ग दाखवू शकलो नाही. पण येथे ह्या दुर्गरक्षक जे संस्था आहेत, स्वयंसेवी संस्था, त्यांचं काम चालू असल्यामुळे कदाचित भविष्यामध्ये आपल्याला हा मार्ग नक्कीच पाहता येईल. सह्याद्री प्रतिष्ठान व मी दुर्गरक्षक मधील शिवप्रेमी तरुणांचा हा प्रामाणिक प्रयत्न आपण त्यांच्या व्हिडिओद्वारे पाहू शकतो, ज्यामध्ये प्राचीन पायऱ्या व महाद्वार देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. या व्हिडिओची लिंक मी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. हा व्हिडिओ इतिहासप्रेमी रसिकांनी आवर्जून पाहावा अशी मी विनंती करतो. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण या अतिशय सुंदर अशा इतिहासाच्या अनोख्या ठेव्याची म्हणजेच हरिहर किल्ल्याची वारी आज केली. तुम्हाला ही वारी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला प्रतिक्रियातनं आवर्जून कळवा, कारण हरिहर किल्ल्याचा सामान्यपणे कोणालाही माहीत नसलेला इतिहास सांगण्याचा आम्ही ह्या भागातनं प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आणि ह्याचखेरीज ह्या इतिहासाबरोबर या संपूर्ण सह्याद्रीच्या, आपल्या भारतभूमीच्या आणि महाराष्ट्राच्या प्रागैतिहासिक जो इतिहास आहे, भूगर्भशास्त्रासंबंधीचा हा जो अनमोल ठेवा आहे, हा जो लाव्हारसाचा उभाच्या उभा डाईक खडक आपल्याला दिसत आहे, त्याचं सुद्धा आम्ही तुम्हाला शक्य ती माहिती देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही नक्कीच कळवा. त्याचबरोबर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास तुमच्या मित्रपरिवाराला आवर्जून फॉरवर्ड करा आणि महाराष्ट्राच्या ह्या राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, या दगडांच्या देशाचा हा अमूल्य असा इतिहास पसरवण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा. आपण पुढच्या नवीन किल्ल्यामध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत आमचे व्हिडिओ नक्की पाहत राहा. धन्यवाद.